तुम्ही विजयी करावे असं मी आवाहन करेन। आणि राजगटांनी किंवा आपल्या राजांनी आपल्यासाठी काय काम केलं हे आम्ही तुम्हाला सांगायचं। म्हणजे थोडंफार कमी जास्त माझ्याकडून होऊ शकतं, माझ्या पद्धतीने सांगता येईल तेवढं मी सांगेन। राजांच्या काळात आमच्या राजांनी आमच्यासाठी राजेकुरुन बंगला इथे कित्येक एकर क्षेत्र असं गोरगरिबांसाठी सोडलं। ही माझ्या राजाची श्रीमंती। आणि तिथं जी लोक राहतात की नाही, ती लोक एका गावावरून आली नाही। ती लोक कोण या गावचं, कोण त्या गावचं, कोण या जातीचं, कोण त्या जातीचं। तर आमच्या राजांनी त्यांना कधी विचारले नाही की तुम्ही कुठल्या जातीचे आहात। एवढंच काय तर तिथल्या 70% लोकांचं मतदान आमच्या सांगलीमध्ये नाहीये, तरी आमच्या राजांनी त्यांना कधी विचारले नाही। याचा अर्थ आमच्या राजगटात किंवा आमच्या राजांकडे जातीभेद केला जात नाही, हे मला सांगायचंय। आणि आमच्या राजे कारकिर्दीत पहिल्यांदा सांगली ग्रामपंचायतमध्ये जशी स्थापना झाली तशी पहिल्यांदा असं झालंय की कोटींचा निधी राजगटाच्या कारकिर्दीत कोटींचा निधी आमच्या सांगली गावाला मिळालाय। जो डॅम झालाय की ना आमच्या सांगली इथे, त्या डॅम साठी कोटींचा निधी आपल्या सांगली गावासाठी मिळालाय। टाळ्या। आणि अंतर्गत रस्ते, इंदिरा आवास योजना, निराधार योजना आमच्या सरपंच कारकिर्दीत आमचे बापू सरपंच होते तेव्हा कमीत कमी 70% घरकुलं लोकांना मिळाली। आता राजगटात किंवा आमच्या राजांच्या काळात आपल्या इथं काय झालं, आता जास्त बोलत नाही मी, पण मला वाटतं की मी एक जर मतदार असेल तर हा विषय इथं मांडायचा नसतो, पण मला तो मांडायचा आहे। ती लोक सांगतात की आम्ही सायकली वाटल्या, बरोबर, ते बोलायचं नाही आता, कारण आपल्याला कुठे टीका करायची नाही। आमच्या राजांनी आम्हाला कधी शिकवलं नाही कुणावर टीका करून आपण पुढे जायचं। कुणावर टीका करून पुढे जायला आमच्या राजांनी आम्हाला शिकवलं नाही। आमचे राजे आमच्या पुढे पॉझिटिव्ह विचार ठेवतात आणि आम्हाला निगेटिव्ह वागायला कधी शिकवलं नाही। पॉझिटिव्ह विचार ठेवून आपल्या पुढे जायला आमच्या राजांनी शिकवले। आणि जेव्हा ते सायकली सांगतात की नाही 20,000 सायकली, मी खूप दिवसापासून या स्टेजची वाट बघतेय। त्या 20,000 सायकली वाटलं ना त्यांनी माझी सातवीतली मुलगी 15 दिवस ती फॉर्म घेऊन जात होती। ती सातवीतली मुलगी 15 दिवस रडत येत होती। तुम्ही सांगा सातवीतल्या मुलीच्या मनावर जर तुम्ही राजकारण करता, हे राजकारण करता का तुम्ही? आमच्या राजांनी आम्हाला नाही शिकवलं। तुम्ही आता तुम्ही सायकलचा विचार करू नका। आज सायकल देताना त्याचा विचार करतात की ह्या पक्षाची मुलगी, ती सातवीतली मुलगी होती ना। मग उद्या जर ही लोक निवडून आली तर आपलं काय होणार आहे? आपला जर राजा निवडून आला तर आपला वाली कोण होणार आहे? लक्षात घ्यायचा, सायकलचा विषय नाहीये। मी भरपूर दिवसापासून हे मला बोलायचं होतं, कुणी उत्तर दिलं नाही। मी फलटण मध्ये वाट बघत होते, ह्या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी देईल की आमचा राजा किती श्रीमंत आहे। हे आमच्यासारख्या लहानांनी तुम्हाला सांगायची गरज नाहीये। सायकल दिली नाही ना तिला, एवढी मुलांपासून जर ते राजकारण करायला टाळीत तेवढी लक्षात ठेवा। आमच्या तुमच्यासारखं काय असं उभं राहिल्यावर सुचत नाही, बरंच काय डोक्यात असतं, पण जेवढं सुचतंय तेवढं बोलतीये। टाळीचं तेवढं लक्षात ठेवा। आमचा भाऊ जेव्हा सरपंच होते, आमची वहिनी सभापती, आमचे पप्पा ते सदस्य होते या काळात, किंवा आमच्या चुलती सभापती होत्या ह्या काळात, त्यांनी काय काम केली आम्ही तुम्हाला सांगाल का? आम्ही एवढीच होतो तेव्हा, हे तुम्हाला माहित असायला हवं। त्यांनी तुमच्यासाठी काय काम केलं? कदाचित माझ्याकडून एखादं काम कमी सांगता येईल, पण आपल्यातला चांगला माणूस जर उभा राहत असेल ना तर आपण त्याला पाठिंबा देणं आपल्या काय वाजतंय? टाळी।